आम्हाला काय करायचं जेसीबी नाही झाडं डाळायला जेसीबी डाळणार आहे का तुम्ही डाळून द्या हार घ्या ना सांगतोय ना बाबा नाही अजिबात नाही काय तुम्ही झाड अजून छाडायची नाही जोपर्यंत ते कोर्टाचा निकाल लागत नाही तो पोलिस कुठे गेली रे बघा त्यांना तुम्ही गाडी बोलवा बरं का गाडी बोलवा त्यांना आमच्या गुन्हा काय करायचं आम्ही होऊन देणार नाही तुम्ही तक्रार द्यायला आम्हाला जोपर्यंत आमचं वैयक्तिक क्षेत्र आहे आम्ही कसं काय देणार आम्हाला तुम्ही नकाशात दाखवा शिवरस्ता मग आम्ही करून देतो तुम्हाला तुम्ही शिवरस्त्याची परवानगी आणली झाडं काढायची मग तिथं आम्हाला दाखवायचं शिवरस्ता गट नंबर तुम्ही कशावरून सर केलं साहेब सांगा तुमचा आयडी प्रूफ कुठे आहे मला दाखवा ना तुमचा आयडी प्रूफ तुम्ही आयडी प्रूफ कुठे दाखवा मला तुम्ही पण कोण सर्कल आहे कोण तलाठी आम्हाला कळू द्या ना ते ऑफिसला यायचा विषय नाही तुमच्याकडे आयडी कार्ड आहे का साहेब आम्ही कसं काय समजायचं तुम्ही सर्कल ऑफिसर आहे म्हणून तुम्ही मला सांगा ना दाखवा ना तुमचं आयडी कार्ड हो साहेब खाली नाही खालीचं काय विषय नाही अजिबात नाही झाडाला हात लावायचं आम्ही काय सांगतो आम्हाला नियमाप्रमाणे नोटीस द्यायला पाहिजे होती 15 दिवस त्यांनी आम्हाला किती दिले दिवस 7 दिवस दिले कसं काय दिली आम्हाला नियमाप्रमाणे वागलेत का ते नियमात नोटीस दिली का त्याला काही सांगणार आम्ही आता सांगणार ना आम्ही आम्हाला वेळ दिला का त्यांनी वेळात नियमाप्रमाणे नोटीस देणं बंधनकारक होतं तिकडे जाऊन बोलायचं नाही बोलणार आम्हाला बळजबरी करायला असतं तुम्ही आम्हाला दबाव टाकता का तुम्ही दबाव टाकताय का मग तुम्ही काय करता आता काय करताय दबाव टाकताय तुम्ही आमच्या दबावच टाकताय तुम्ही आमच्या दबाव टाकता आम्ही नाही आमचं वैयक्तिक क्षेत्र आहे आम्ही कधी करायचं आम्ही तिला का सांगायचं आम्ही यांना घेऊन जातोय तोपर्यंत तुम्ही काहीच काम करायचं नाही आम्ही यांना घेऊन जातो जोपर्यंत यांचं काय होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही काम करायचं नाही ती कळलं आम्हाला माहिती हात लावायचा नाही लिहून द्या तसं मला लिखी द्या हो मॅडम तुम्ही नाही करू शकत असं मॅडम तुम्ही असं एवढं करू शकत नाही शर्ट बिट शूटिंग काय बाजूला कोण आहे जवळच मागो चल तू मला एवढं समजून सांगतो तुम्हाला आरती समजत अरे तुला खाली लोळायला जमत आहे आणि कागद फाटून नको देऊ मारून टाका मला साहेब तुमच्या पाया पडतो साहेब मारून टाका आम्हाला नाही यायचं आम्हाला यायचं नाही काम करणार नाही तुझं कुठं आहे ते तहसील मध्ये आहे ना तहसील मध्ये आता लिखी द्या मला ऐका ना मला असं लिखी द्या तिथे काय काम करणार नाही आम्ही येऊस तर मॅडम आम्ही हलत कागद पुढे हो सर गेली का मी लगेच येतो तिथं समोर सांगितलं नाही लिखी द्या ना मला वन विभाग लेखी काम होत नाही ना काम होत नाही इथं काम होत नाही काय तो यासारखा करतो रे एवढा ऐका तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला
बस बस गाडी गाडीत बस गाडीत बस बस गाडीत हो चला म्हाताऱ्याला घेऊन बाकी राहू द्यायचं बस बस शूटिंग चालू राहतं झोपू द्या असेच ए ह्या आजीला तरी घरात घे कशी जनावर का काय तुम्ही आईला तरी पाणी पाणी आम्ही मेलो तरी चालेल पण तुमचा रस्ता झाला पाहिजे खुला. अरे रस्ता नाही होता तुम्ही चला पोलीस स्टेशनला. आम्हाला लिखी झालं मग आम्ही लगेच येतो साहेब. अरे लेखी तुम्हाला ऑफिस देईन का इथं आलेले कर्मचारी देतील लेखी तुम्हाला. हा? तुम्ही आम्हाला एवढी वरदान केली ना आम्हाला अरे काम करू नका म्हणतात सरकारी आम्हाला कळतंय ना एवढं तुम्ही वरदान करता. काही माझा पर्सनल आहे, मुरगाळ माहिती चुकायला आलाय. तुम्ही हे करून घेतलाय तुमचं तुम्ही त्रास करून घेताय काय करायची गरज त्रास करून घेताय स्वतःच त्रास करून घेताय काय गरज आहे का त्रास करून घ्यायची. जमीन काय काय आयुष्यात जाणार आहे का तुमची आयुष्यात जमीन जाणार आहे का जमीन खाली बस काय यांना आहे का थोडे का जीवापेक्षा काही हे का मोकळं करा तिथं हे रस्त्यात थांबू नाही ना चला पाणी भर. हा दुसरी गाडी पाठवा ही गाडी पाठवा आम्हाला उचलून द्या अशी द्या तिकडे जाळून टाका मारून टाका आम्हाला. अरे तिकडे नका येऊ पण तुम्ही एक दुसऱ्याला सोडा. आता बाजूला तर व्हा की आता मी काय हे करता येईल दर वेळेस असं काम करायचं म्हणलं प्रत्येक वेळेस करतात हे असं नाही चालेल. आम्ही प्रत्येक वेळेस कधी गेलो तुम्ही बघायला होते का साहेब. मग आज काय झालं सोडा ना मग आता. आम्हाला लेखी द्या ना तुम्ही आमच्या झाडाची कत्तल करणार नाही म्हणून. वन अधिकाऱ्यांनी काय केलं काय झाडाची परमिशन आहे परमिशन आहे झाडाची परमिशन काही पण देणार तुम्ही उद्या म्हणजे कसा मनात मनमानी कारभार करणार आणि आम्हाला अन्याय करणार आमच्या गरीबावर. तुझी मनमानी चालली बाळा आमची नाही मनमानी चालली आम्ही तुम्हाला आगारे लोकांचा तर आहे. जागा रस्ता तुम्हीच वापरणार या हा इथं कुठे रस्ता आहे आमचं वैयक्तिक क्षेत्र आहे याला रस्ता आहे का. तिकडे ऊन आहे आम्हाला चक्कर आली यांचं तीन मनाने करून घेतलं. यांना कळणं आडकेपणा करतायत ते लोक त्यांना कळायला पाहिजे ना स्वतःच. असं केलं नाही. कमाई आहे काय घेतलं तुम्ही आणि घेण्याच्या देण्याची माराय निघाला सगळ्यांना. हे बरं उठ नाही उठायचं बाई मरू दे मेरू दे मरू दे त्यांच्या यांना घ्यायचंच लिहून आपलं अन्याय करायचं आपल्या गरीबाव. नाही बटणं ओढ तोडल्यात पार. नको बाई शांत बस तू सावध बस बाई जा. नको होतं पाणी बाई खिशात पैसे बिस्त्यान मारून टाकू दे त्यांनी सगळ्यांनी. या आपल्यावर बळजबरी करायला आल्यात सगळी वडी त्यात कचा जसं काय बैलावानी कुत्र्यावानी आपल्याला. आपण माणसं आहेत का काय चित्र आहेत जास्त जास्त त्यालाच कळत आहे. यांना काय यांचं जात नाही यांना मग काय खरडा रोड आहे हा आणि 801, 802, 804, 805 बांधायला देत असलेला रस्ता हा 4 वर्षापासून बंद आहे. तर आज खुला करायचं तर त्याच्यात राखील ओतून घे कर. कोण आहेत ते त्यांचं नाव काय दादा प्रभू काळे जालिंदर काळे प्रकाश काळे त्यांचा गट नंबर किती
805 आणि 802 आज आदेश कसा होता नेमका कोणता खुला करायचा कोणत्या गटासाठी? चारही गटातून म्हणजे ते भांडार लगेच असलेला रस्ता 801, 2, 3, 4, 5. 3 नाही 4 आणि 5. 4 आणि 5. दादा तुम्ही इथलेच का रहिवासी? तुमचं नाव काय? प्रल्हाद बाबूराव काळे. हा रस्ता जो आहे तो पहिला होता का नव्हता अस्तित्वात? ते आमच्या आजोबा पंजोबांच्या पिढीपासून इथून वयवाट होती, म्हणजे आजपर्यंत कुणी अडवलं नाही आणि आत्ताच अडथळा आला. कधी अडवलं? 4-5 वर्ष होत आली. आज काय नेमकं घडलं इथे? आज आता आज काय हे करून घेतलं, राखेल वतन घे आणि अडथळा मंडल अधिकारी आणि असं म्हणजे हे केलं, व्यत्यय आणला कामकाजामध्ये. तुमचं नाव सांगा. ह्या रस्त्याबद्दल काय नेमकं चालू होता पूर्वी का नव्हता? माझं नाव पोपट संभा काळे. हा रस्ता जवळ 80 वर्षापासून चालू होता, पण आता 5 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे 4 ते 5 वर्षापासून ते रस्ता अडवणूक चालू आहे. पण आता 3 वर्षापासून आम्ही त्यांना म्हणलो मुरुम टाकू, तर त्यांनी मुरुम टाकून काही दिलेलं नाही आहे. कारण आमच्यावरच गुन्हे दाखल केले त्यांनी. आणि कारण का मुरुम टाकू बोललो की गुडघ्या इतकं पाणी असतं पाऊस चालू असल्यामुळं, त्यामुळे बोललो तर आम्ही मुरुम टाकू म्हणजे आपल्या सगळ्यांना जाण्यासाठी होईल. पण तरी पण त्यांनी रस्ता काही खुला करून दिलेला नाही आहे. तरी आम्ही प्रांताकड, तहसीलदार कार्यालय, कोर्टाकड सगळीकडे आम्ही हे केलं, अपील केलं नाही का, म्हणजे तर तिथून आम्हाला आमच्या साईडने सगळीकडूनच आमच्या साईडने निकाल लागलेला, तरीसुद्धा त्यांना मान्य नाही. ताई तुमचं हे माहेरी सांगता तुम्ही, तुमच्या आईचं काहीतरी घटना घडली, मग काय नेमकं कधीच? नमस्कार सर, मी सौ आशा दिलीप फडके. माझं सासरचं आडनाव फडके आणि माहेरचं आडनाव आशा जयसिंगराव काळे. ज्यावेळेस माझी आई 5 वर्षापूर्वी वारल्या त्यावेळेला ह्या लोकांनी आम्हाला मयतसुद्धा नेऊन दिली नाही इथून. तेव्हापासून आम्ही म्हणजे भांडणं वगैरे आम्ही बंद ठेवलं. पुन्हा सगळ्यांना सांगायची भांडणं वगैरे करू नका, जे आपल्याला समोर करता येईल कार्य जे कायद्याने होईल ते आपण कायद्याने करू. तोपर्यंत आम्ही आत्तापर्यंत सगळे कायद्याने केले आणि आज ह्यांनी असा कायदा मोडला. मी पण सर पोलीस मित्र संघटनेमध्ये काम करते, महाराष्ट्र राज्याच्या बॉडीवर काम करते मी. आज माझ्या पोलीस महिला आल्या होत्या, त्या दोन्ही पोलीस महिलांना ह्यांनी अशी म्हणजे हिसकटलं, वरखडे वगैरे ओढले, लात मारली. हे मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं आणि मी स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन माझ्या एका पोलीस मित्र महिलेला मी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन इंजेक्शन टॅबलेट घेऊन आले. आणि हे लोक असे प्रत्येक वेळेला आम्हाला बोलतात, पण आम्ही कधीही यांना आजपर्यंत कधीच बोललेलो नाही. आणि जी माझ्या भावांना किंवा ह्या माझ्या सगळे माझे चुलत भाऊचे आहेत, आम्ही फक्त एकच लक्षात ठेवलं की बाबा हे पण बाहेरचे नाही, ते आपलेच भाऊ आहेत, की जाऊ द्या नका, आपल्याला वाईट केलं तर वाईट होतं. म्हणून आम्ही आत्तापर्यंत 5 वर्ष खूप शांत बसलो. सर आज आमची कॅपॅसिटी संपली. आज सगळ्या अधिकाऱ्यांना जे लोक ते बोलत होते किंवा आम्हाला बोलत होते हे आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे आम्हाला लवकर न्याय मिळावा. आता इथून पुढं पण माझे दोन्ही बंधू आजारी असतात. माझा मोठा एक बंधू आजारी, वहिनीला अटॅक येऊन गेलेला आहे. मला जर हा रोडला परत काही त्रास झाला तर मी काय ऑब्जेक्शन घेऊन सांगता येत नाही. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. आणि आता सरकारने धोरण आखलंय प्रत्येकाला शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे, महसूल मंत्र्यांचं चांगलं धोरण आहे आणि रस्ते होत आहेत, तर प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे का? आणि असे रस्ते अडवले तर काय म्हणजे काय होईल? या रस्त्याचं सर असं आहे, आम्ही याला नम्रतेपूर्वक सांगितलेलं आहे, सगळं केलं त्यावेळेस. या रस्त्याला जवळजवळ 80 वर्षाचे म्हातारे विठोबा अमृता काळे म्हणून आमचे चुलते, याचा पंचनामा झालेला आहे. गावचे 5 लोकांनी इथं येऊन टोटल सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे. सगळं तिथं देऊन सुद्धा आम्ही कुठलंही कागदपत्री कुठल्याही प्रशासनाच्या विरोधात आम्ही गेलेलो नाही. जसं त्यांचं म्हणणं आहे त्या प्रकारे सगळं केलेलं असताना यास आता तुम्ही तर स्पष्ट पाहिले मागाशी. माझं तर म्हणणं आहे ही जी आजची लाईव्ह पाहिली आहे ही तहसीलदार पुढं नाही पर मंत्र्यांपुढं दाखवावा, बावनकुळे सरांना दाखवावा की जर पाण्यान रस्त्याला बावनकुळे सरांनी सांगितलं आहे की 15 फुटाचा रस्ता करा, असं करा, एवढं करा. सगळ्या जेरॉक्स आहेत आमच्याकडे, सगळं पाठवले, सगळं रेकॉर्ड पाहिले. आणि एवढं असून सुद्धा माणसं जर प्रशासनाचा पांढरा रस्ता नाही, शिवरस्ता नाही, हा तुमचा रस्ता आनंद रस्ता आहे, पिढून पाडे 80 वर्ष 60 वर्ष नाही पिढून पाडे. याच्यावर जवळजवळ 100 वर्षाच्या लोकांनी इथं आमच्या 90 वर्षाचं म्हातारे त्यांची सही आहे त्याच्यावर. आता शेवटचा जो निर्णय घेतलाय सर्कल जे आहेत करायचं आहे त्यांनी गुन्हा दाखल करायला गेले शिरूर पोलीस स्टेशनला, ते झाले गुन्हा दाखल होणार आहे. हा रस्ता होईल का नाही आज? मग आज तर काय होणार नाही ना. आता इथून हालानच उठानच त्या जाग्यावरची म्हणलं कसं होणार.
आज रस्ता नाही ना तर आम्हाला हत्या करायची बारी आहे सर. वस्तुस्थिती यांची वडील ज्यावेळेस रुबीतून आणले ना, मी स्वतः ट्रेचरवर हातावर नेले. ॲम्ब्युलन्स इकडे उभी आम्हाला जिथं रस्ते उभी करून नेलेले. ॲम्ब्युलन्स इथे उभी केली आणि त्यांना असं उचलून नेलं. मी त्यांना कंटिन्यू असं पाठीवरती येऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. म्हणजे ह्याच घराच्या पाठीमागचं घर यांचं हो, ना? या घराच्या पाठीमागचं घर. आणि आमचं बी आईनला ज्यावेळेस एक्सपायर झाला ना, हातावीत आणलेलं आहे रोडला हातावर. आम्हाला जेवढा त्रास झालाय ना सर, त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही म्हणजे कुणाला त्रास द्यायची इच्छा नव्हती. पण आज ह्या लोकांनी जर नाही केलं तर उद्या काय होईल सांगता पण नाही येणार. हे पण सांगते तुम्हाला, कारण आम्ही सगळे म्हणजे कंटाळलेलो आहे ह्यांना. आम्ही प्रशासनाला पूर्ण मदत केलेली आहे. आमची एवढी रिक्वेस्ट आहे की शासनाने आम्हाला लवकरात लवकर खुला करून द्यावा. आम्हाला कुठलं आंदोलन किंवा आम्हाला आत्महत्या करायची बारी आणणं एवढीच आमची विनंती.